कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही परंपरा रामपुरेंच्या घराण्यात खूप आधीपासून चालत आलेली आणि ही फक्त परंपरा नाहीये तर त्यामागे एक हेतू सुद्धा आहे। घरात कुठली अडचण आलेली असताना घरातल्या सुनेला त्याच्यावर मात करता यायला हवी। हे घराच्या सुख समृद्धीसाठी फार गरजेचं आहे। हे सगळं तिला जिद्दीने करता यायला हवं, मगच संसार यशस्वी ठरतो। आणि हे करण्याची क्षमता तिच्यात आहे का नाही हे पाहण्यासाठी ही परंपरा आहे। आय ट्राय माय बेस्ट मॅडम। तू करशीलच ग, म्हणून तर वहिनीने तुझी निवड केली आहे। आई, या मायाने ना गोड बोलून सगळ्यांना अंधारात ठेवलंय। खरं तर एक क्षणभर सुद्धा इथे उभं राहण्याची लायकी नाहीये हिची, आणि तुम्ही हिला या घराची सून करून घेताय। ऐका ना, अजूनही वेळ आहे आई। प्लीज या मायाचं अथर्वशी लग्न लावून देऊ नका प्लीज। वहिनी, सुरू करूयात विधी। ओ, साडी तुम्हाला नाही लपवायची आहे, नवरदेवाला लपवायची आहे। माहितीये मला। मग हो, पण आपला नवरदेव अथर्व कुठे आहे? नाही म्हणजे आपण उत्साह दाखवतोय, अथर्व लपवणार आहे का साडी? का नाही लपवणार? आपल्या रामपुरे घराची इतकी महत्वाची परंपरा आहे, अथर्व कसं पूर्ण करत नाही मी बघतो। हा, चल वेदा लवकर। बस येईल ना आपली, हळूहळू अगं। झाली का तयार? वेदा, आजपर्यंत मी हा विचार केला नव्हता, पण हे खरं आहे। तुला आनंद देण्यासाठी मला माझी दुःख बाजूला सारावी लागते। मी ठरवलंय, तुझ्यासाठी जगातलं कुठलंही दुःख पचवून पुढे जाईन मी। अंबिका नसण्याचं दुःख माझ्या मनातून कधी कमी होणार नाही, पण त्याची झळ आता तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही। गुड मॉर्निंग वेदा। सांज ढळता सोबतीला आठवण येते तुझी, वाटते की तू इथे आहेस ही नाही सही, पण तरीही वाटते। आई, इट्स ओके, हळूहळू सगळं ठीक होईल, मी करेन। कुठे ती मानाची साडी? ही आहे का? हा, करूया सुरू आपण विधीला। मग या अथर्वची आम्ही कधीपासून वाट बघत होतो। हा जुना अथर्व परत कसा आला रे? आई, प्रत्येक सकाळ काहीतरी नव्याने सुरुवात करायची संधी घेऊन येते। काल कोणीतरी मला काहीतरी समजवून गेलंय, आणि त्याचा लख्ख प्रकाश माझ्या डोक्यात पडलाय। चार डोळे होते मला आधीपासून, पण विजन आता क्लिअर झालंय। असं कोण आहे ज्याचं तू ऐकतोयस? ती केशव, केशव काका। केशव काका आहेत ते।
नाहीतर दुसरं कोण या घरात जो मला लेक्चर देऊ शकता. आई. नमस्कार दादासाहेब. या किशोरराव या. तू तर कमालच केलीस. हा? काय आज घरीच मीटिंग येत वाटतं. नाही तसं काही नाहीये. सकाळीच अथर्व सरांनी फोन केला म्हणून इकडे आलो. बरं झालं आलास. तूही या विधीचा एक साक्षीदार होशील ना. मी आलेच. वेदा, चल शाळेची बस आली असणार. वेदा चल. बाय वेदा. बाय बाय वेदा. शाळा सुटली की लगेच घरी ये. हा, आपण खूप खेळू. चला मंजिरी सुरू करूया. हो. ही आहे मानाची साडी. तिला डाग लागू नये म्हणून पिशवीत घालूया आपण. अथर्वा, चल मी मदत करते तुला. बायको, पण साडी कुठे लपवली आहे हे तुला मायाला नाही सांगता येणार. मी कशाला सांगायला जाऊ मायाला. काहीतरी जा तुम्ही पण. चल आपण निघूया. थांबा. माया, इकडे. अथर्व कुठे चाललाय हे तुला कळायला नको म्हणून ही पट्टी बांधली. त्यांनी साडी लपवली की पट्टी काढेल. चला जाऊया. जाऊ. चल. माया, सूर्यास्ताच्या आत तुला ही साडी शोधायची बर का. जर का साडी सापडली नाही तर तुझा आणि अथर्वचा साखरपुडा होणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.